नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज भोर येथे भव्य दिव्य असं जय हनुमान केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे. आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसणार आहेत. आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका 12 हिंद केसरी बकासूर आणि बकासूरच्या दावणीचा वादळ आत्ता नवीन खरेदी केलेली आणि महाराज नक्की कोणत्या गटात पळणार आहेत आणि आज आपला बकासूर या मैदानात नक्की पळणार आहे का नाही त्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, या ओपन मैदानात प्रथम क्रमांकाला 81,000, द्वितीय क्रमांकाला 61,000, तृतीय क्रमांकाला 41,000, चौथ्या क्रमांकाला 31,000, पाचव्या क्रमांकाला 21,000, सहाव्या क्रमांकाला 15,000, सातव्या क्रमांकाला 10,000 आणि 8व्या क्रमांकाला 7,000 असं बक्षीस आहे. तर मित्रांनो, रात्री या मैदानाचे लाईव्ह लॉट निघाले आहे आणि या लाईव्ह लॉटमध्ये आपल्या सर्वांचा लाडका 12 हिंद केसरी बकासूरच्या नावावर मित्रांनो 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. तर नक्की कोणकोणत्या गटात आपल्या बकाडांच्या नावाने चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक 9 तास क्रमांक 3 वरती. त्यानंतर गट क्रमांक 17 तास क्रमांक 4 आणि तिसरी चिठ्ठी गट क्रमांक 19 तास क्रमांक 3 वरती. तर मित्रांनो, आपला देव बकासूरच्या दावणीचे 2 नंदी तर आपल्याला 100% या मैदानात पळताना दिसणार आहेत. आत्ता नवीन खरेदी केलेली वादळ आणि महाराज. मित्रांनो, मागच्या मैदानात वादळ क्वार्टर फायनलसाठी पात्र झाला होता, पण मित्रांनो त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका 12 हिंद केसरी बकासूर आणि महाराज ही घरची गाडी पळालेली आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, या नवीन वर्षात दुसऱ्या मैदानात पण आपल्या बकासूरची सेमीला कडेने गाडी लागली, त्यामुळे मित्रांनो त्या मैदानात पण पराभव झाला. तर मित्रांनो, थोडीशी थंडीमुळे आपल्या बकासूर कमी पळत आहे आणि मित्रांनो त्यांच्या जिल्ह्यातील मैदान असल्यामुळे आपला बकासूर आज या मैदानात काही वेळेस मित्रांनो पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, वादळ आणि महाराज तर आपल्याला 100% एका वेगवेगळ्या पायऱ्यात आज पळताना दिसणार आहेत.